नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अनिश सुकटनकर फूड्समध्ये राजन सुकटनकरला भेटायला आलेला असतो. बराच वेळ वाट बघितल्यानंतर आता राजन सुकटनकर तिथे येतात आणि अनिशला म्हणतात की सॉरी, मला जरा मीटिंग होती त्यामुळे उशीर झाला. मला समजलं की भैरवीचे मिस्टर भेटायला आलेत. त्यावर अनिश म्हणतो, भैरवीचे मिस्टर, आता एवढीच ओळख राहिलेली आहे. त्यावर सुकटनकर म्हणतात की सॉरी. त्यावर अनिश म्हणतो की इट्स ओके. पुढे अनिश म्हणू लागतो की मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. त्यावर सुकटनकर म्हणतात सॉरी, आता जरा मी ऑक्युपाईड आहे. पुढे ते घड्याळात बघतात आणि विचार करतात आणि म्हणतात की ठीक आहे, चला काय बोलायचं होतं तुम्हाला, आपण बोलूयात. असं म्हणून सुकटनकर आता कॉल करून सांगू लागतात की मला कुणीतरी भेटायला आलंय, त्यामुळे मीटिंग पोस्टपोन करूया. पुढे ते म्हणतात की चहा कॉफीची काही गरज नाहीये. हे ऐकल्यानंतर अनिशला जरा खटकतं. आता सुकटनकर अनिशला विचारतात, बोला तुम्हाला काय बोलायचं होतं. तेव्हा अनिश सांगू लागतो की भैरवीला तुम्ही जी ऑफर दिलीये ती मागे घ्या. हे ऐकल्यानंतर आता त्यांना जरा आश्चर्यच वाटतं आणि ते त्याला विचारू लागतात व्हॉट. त्यावर अनिश म्हणतो, भैरवीला जी तुम्ही ऑफर दिली त्यासाठी भैरवी कॅपेबल नाहीये. तेव्हा सुकटनकर विचारतात म्हणजे. आता अनिश सांगू लागतो, बघा ना, हे तुम्हाला माहीतच आहे. भैरवीने जे मोदक आणले होते ते भैरवीने स्वतः बनवलेलेच नव्हते आणि स्पर्धेच्या दिवशी जो पदार्थ भैरवीने बनवला होता तो तिला येतच नव्हता, तर तो तिला शिकवला गेला होता. पुढे तो म्हणतो, भैरवी फक्त बॉक्स पॅकिंग करायच्या कामाची आहे, तिला स्वयंपाकातला स सुद्धा येत नाही. त्यावर सुकटनकर म्हणतात, हे बघा, मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा सुद्धा एक गोष्ट बोललो. पदार्थ येणं हे एक स्किल आहे आणि दुसऱ्याचा पदार्थ आमच्यापर्यंत पोहोचवणं हे दुसरं स्किल आहे. आता ते अनिशला एक्सप्लेन करून सांगू लागतात की आमच्या कंपनीमधले सगळेच पदार्थ हे आमच्या फॅक्टरीमध्ये तयार होत नसतात. त्यातले काही पदार्थ हे आउटसोर्स असतात. ते म्हणतात की आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर पॉइंट नंबर 1, जो आमच्यापर्यंत पदार्थ पोहोचवतो आम्ही त्याच्याशी डील करतो. भैरवीने आमच्यापर्यंत पदार्थ पोहोचवला आहे. पॉइंट नंबर 2, आम्ही जेव्हा ऑफर देतो त्यासाठी टाइमलाईन दिलेली असते. भैरवीला मी 15 दिवसाची टाइमलाईन दिलेली आहे, त्यामुळे त्या टाइमलाईनच्या आधी ही ऑफर मी ऍक्सेप्ट करू शकत नाही. आणि पॉइंट नंबर 3, भैरवीने अजून ती ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट केलेली नाही, त्यामुळे जेव्हा ती स्वतः इथे येऊन सांगेल त्याच वेळेस ही ऑफर ऍक्सेप्ट केली जाईल. तेव्हा अनिश म्हणतो की हे बघा, मी भैरवीचा नवरा आहे, त्यामुळे मी सांगतो म्हणून ही ऑफर तुम्ही मागे घ्या. त्यावर सुकटनकर त्याला स्पष्ट शब्दातच सांगतात, जोपर्यंत भैरवी स्वतः इथे येऊन मला सांगत नाही तोपर्यंत मी ही ऑफर रिजेक्ट करू शकत नाही. या बाबतीत फक्त भैरवीचा निर्णय असेल आणि भैरवी तो स्वतः इथे येऊन मला सांगेल. त्यामुळे आता अनिश तिथून उठून जाऊ लागतो. तितक्यात सुकटनकर त्याला आवाज देत थांबवतात आणि म्हणतात, मला एक समजलं नाही की स्पर्धेच्या वेळेस तुम्ही तुमच्या बायकोला सपोर्ट करत होतात, तिला प्रोत्साहन देत होतात, पण आता अचानक तिला अशी ऑफर मागे घ्यायला लावताय. तेव्हा अनिश म्हणतो, त्याचं काय आहे ना, बायकोला जर हौस असली ना तर काही गोष्टी तिच्यासाठी कराव्या लागतात. भैरवीला कॉन्फिडन्स नव्हता, त्यामुळे तिच्यासाठी मी 4 टाळ्या वाजवल्या. पण तुमच्या भाषेत म्हणायचं जर झालं तर पॉइंट नंबर 1, स्मार्टनेसच्या जोरावर माणूस एकदा जिंकू शकतो, पण तीच गोष्ट रोज करणं पॉसिबल नसतं. पॉइंट नंबर 2, पैसा. मला कुणाचाही पैसा वाया गेलेला आवडत नाही. पुढे तो म्हणतो, तुमची एवढी मोठी ब्रँड आहे आणि एनर्जी भैरवी सारख्या कॅन्डिडेटवरती वाया घालणं मला चांगलं वाटणार नाही. त्यापेक्षा एखादा कॅपेबल कॅन्डिडेट शोधा, निदान त्याचं आयुष्य तरी सुधरेल. आणि पॉइंट नंबर 3 असं म्हणत अनिश त्याला सांगू लागतो की जर भैरवीने ही ऑफर ऍक्सेप्ट केली तर आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स होतील. त्यावर राजन सुकटनकर विचारू लागतात, प्रॉब्लेम्स होतील याचा अर्थ मी समजलो नाही. त्यावर अनिश म्हणतो, फक्त वरचं पॅकेजिंग चांगलं असून उपयोग नसतो, आतला पदार्थही तितकाच चांगला असायला हवा. सुकटनकरला अजूनही अनिशला काय बोलायचं हेच समजत नसतं. तेव्हा अनिश म्हणतो की कळेलच तुम्हाला. असं म्हणत आता अनिश तिथून निघून जातो. आता इकडे इरा, ईशान आणि संयमी दिवाळीसाठी घरी परत आलेले असतात. तेव्हा ती एक मोठी टू डू लिस्ट अशोक मामांना देतात. आता अशोक मामा ती लिस्ट वाचू लागतात. आता इराने लिहिलेलं असतं की घरी घालण्यासाठी येल्लो फ्रॉक आणि बाहेर जाण्यासाठी रॉयल ब्ल्यू कलर आणि स्पोर्ट्स शूज. पुढे लिहिलेलं असतं की दिवाळीचे फटाके आणि रांगोळी.
त्यावर अशोक मामा म्हणतात की काय आहे हे. तेव्हा ईशान सांगू लागतो, काही नाही आजोबा, फक्त एवढंच आहे. आता अशोक मामा ईशानची लिस्ट वाचू लागतात. 2 कार्गो पॅन्ट. त्यावर अशोक मामा मोठ्याने बोलतात की 2 कार्गो पॅन्ट. त्यावर ईशान म्हणतो, हो, फक्त 2 कार्गो पॅन्ट आणि त्याबरोबर फुटबॉल सुद्धा. पुढे ईशान म्हणतो, तुम्हाला माहिती आजोबा, या दिवाळीमध्ये आम्ही किल्ला बनवणार आहोत. तेव्हा इरा म्हणते की आजोबा, आम्ही फटाके फोडणारे, पण फारच कमी, कारण त्यामुळे पोल्युशन होतं ना, आणि नॉईज पण. तितक्यात नीलू आत्या येते आणि मुलांना म्हणते की चला आता हे गरम गरम फराळाचं खा. तेवढ्यात राधावहिनीही शंकरपाळे घेऊन येते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, अरे त्यांना जरा कमी खायला द्या, तेलकट खाऊन त्यांना खोकला येईल. त्यावर नीलू आत्या म्हणते की खाऊ दे ना दादा, दिवाळीच आहे, आणि मुलं नाही खाणार तर कोण खाईल. तितक्यात ईशान उठतो आणि म्हणतो, मला जरा बाहेर जायचंय. तेव्हा सगळेच त्याला विचारू लागतात की अचानक कुठे. तेव्हा इरा म्हणते की ईशान, मला माहितीये तुझी नाटकं, तुला खेळायला जायचं असलं की तू असे कारणं सांगतो. तेव्हा ईशान म्हणतो, अगं नाही ग, मला खरंच खालून कोणीतरी आवाज देतंय, मला असं वाटतंय की हा कियांचा आवाज आहे. असं म्हणून आता ईशान तिथून पळतो. आता किशाभाऊ म्हणू लागतो की मला पण कोणीतरी आवाज देतंय, मी जरा बघून येतो. त्यावर राधावहिनी म्हणते, चला काम करा, असं म्हणून ती त्याला तिथून घेऊन जाते. आता अशोक मामा म्हणू लागतात की मुलांना असं वाटतं की आपल्याला काही कळतच नाही. त्यावर निलिमा आत्या आणि अशोक मामा हसू लागतात, पण भैरवी मात्र अजूनही नाराजच असते. आता अशोक मामा म्हणू लागतात की ईशानच्या येण्याने घरातलं वातावरणच पलटून गेलंय. त्यावर निलिमा म्हणते, खरंय दादा. तेव्हा अचानकच अशोक मामांचं लक्ष भैरवीकडे जातं आणि ते तिला विचारू लागतात, भैरवी, मी काय म्हणतोय. आता भैरवी काहीही बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या मूडमध्ये नसते. त्यामुळे ती त्यांना म्हणते की बाबा, मला जरा बाहेर काम आहे, मी जाऊन येते, असं म्हणून ती तिथून जाते. आता भैरवी गेल्यानंतर निलिमा अशोक मामांना म्हणू लागते की दादा, तू जरा भैरवीशी बोलून घे, बिचारी पारच कोलमडून गेलीये, ती जर अशी खचली तर अख्खं घर खचेल. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. आता भैरवी इकडे बाहेर येते तेव्हा इरा ईशान तिच्याकडे पळत जातात आणि म्हणतात, आम्हाला तुला काहीतरी सिक्रेट सांगायचंय. त्यावर भैरवी म्हणते की बोला पटकन. त्यावर इरा ईशान म्हणू लागतात की माऊ, आम्हाला फटाके घेऊन दे ना, बघ ना सगळेच जण फटाके फोडताय. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे. तेव्हा ईशान म्हणतो, पण आजोबांना सांगू नकोस, आम्हाला फक्त तुझ्याकडूनच फटाके हवेत. त्यावर भैरवी वैतागतच म्हणते की का नको सांगू आजोबांना. त्यावर ईशान म्हणतो की आजोबा खूप थोडे फटाके घेऊन देतात, आम्हाला जास्त फटाके हवेत. तेव्हा भैरवी म्हणते, हे बघ इरा ईशान, आत्ता जमणार नाही, आपण नंतर फटाके घेऊ, असं म्हणून ती तिथून जाऊ लागते. तेव्हा इरा तिचा हात धरत तिला थांबवते आणि म्हणते, माऊ काय झालंय, तुझा मूड ठीक नाहीये का. त्यावर भैरवी म्हणते, नाही बाळा, तुम्ही जा आणि खेळा, असं म्हणत ती आता बाकावर येऊन बसते. तितक्यातच समोरून अनिश येतो. आता अनिश तिच्या जवळ येतो आणि तिला सांगू लागतो, भैरवी, मी आज राजनला भेटून आलो. हे ऐकल्यानंतर आता भैरवी त्याला विचारते की कोण राजन. त्यावर अनिश म्हणतो की तुझा राजन सुकटनकर. हे ऐकल्यावर भैरवीला जरा धक्काच बसतो आणि ती त्याला म्हणते की काय. पुढे ती त्याला विचारू लागते, पण तू तिथे का गेला होतास. त्यावर अनिश म्हणतो की तुला दिलेली ऑफर कॅन्सल करण्यासाठी. त्यावर भैरवी विचारू लागते, पण का असं केलंस तू अनिश. त्यावर अनिश म्हणतो की मी तुला तुझ्या बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून नकोय ना. त्यावर भैरवी म्हणते, नाही. तेव्हा अनिश म्हणतो, मग मलाही तू परपुरुषाबरोबर काम केलेलं आवडणार नाही. त्यावर भैरवी म्हणते की इतक्या दिवस मी परपुरुषांबरोबरच कंपनीत काम करत होते, त्यावेळी का नाही बोललास असं. त्यावर अनिश म्हणतो की तेव्हा तू माझी बायको नव्हतीस. त्यावर भैरवी म्हणते की उगाचच कारण देऊ नकोस. पुढे ती म्हणते, मग इतक्या दिवस तू मला सपोर्ट केला, ते खोटं होतं का. त्यावर अनिश हसू लागतो आणि म्हणतो, वाव, किती विचार जुळतात ना तुमचे. सुकटनकरनेही हाच प्रश्न मला विचारला होता. अच्छा, तर आत्ता लक्षात आलं, म्हणूनच तू त्याला त्याच्या कंपनीत हवीयेस. त्यावर भैरवी म्हणते, उगाचच काही बोलू नकोस अनिश. त्यावर अनिश म्हणतो, मी तुला शेवटचं सांगतो, तू तिथे काम केलेलं मला आवडणार नाही, त्यामुळे तू तुझी ऑफर मागे घे. त्यावर भैरवी त्याला स्पष्ट नकार देत म्हणते, हे बघ अनिश, माझ्या बिझनेसच्या बाबतीत मी कोणालाही अँसरेबल नाहीये. मी त्यासाठी फक्त तुझी ॲडवाईस घेऊ शकते, पण तुझी ऑर्डर ऐकू शकत नाही. तेव्हा अनिश तिला म्हणतो की तुला ऐकावंच लागेल, कारण मी तुझा नवरा आहे.
त्यावर भैरवी त्याला म्हणते, हे बघ अनिश, मी जे काही करते ते फक्त माझ्या घरासाठी करते आणि त्यासाठी मला माझ्या घरातून सपोर्ट आहे. तू मला असं डिक्टेट करू शकत नाही. असं म्हणून आता ती रागातच तिथून निघून जाते. आता इकडे अशोक मामा खिडकीत उभे राहून म्हणत असतात की बाहेर फटाक्यांचा किती आवाज येतोय. तितक्यात भैरवी तिथे येते. तेव्हा अशोक मामा तिला विचारू लागतात की भैरवी, मुलं आहेत ना खाली, त्यांनी चपला घातल्याय की नाही, त्यांना तू बघितलंस का? भैरवी त्यांना उत्तर न देता डोक्याला हात लावून खाली बसते. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी नक्कीच बिघडलंय. त्यामुळे आता ते निलिमाला मुद्दामच म्हणू लागतात, अगं नीलू, तुला माहितीये का काल मला काय स्वप्न पडलं की मी मोठा उद्योग महर्षी बनलोय. त्यावर निलिमा म्हणते, अरे दादा, पण हे कसं शक्य आहे, कारण बिझनेस तर भैरवी करणार आहे ना. त्यावर अशोक मामा म्हणतात की तुला माहित नाही का नीलू, आपली भैरवी बिझनेस करायला नाही म्हणते ते. त्यावर निलिमा म्हणते, काय म्हणतोस दादा? अरे देवा, आता त्या सुकटणकरला काय उत्तर द्यायचं? त्यावर अशोक मामा म्हणतात, आता मी त्यांना कॉल करून सांगतो की आम्हाला तुमची ऑफर नकोय, कारण तुमची ऑफर आम्हाला झेपवणार नाही, आम्ही छोटी माणसं आहोत. त्यावर निलिमा म्हणते, असं म्हणतोस, मग कर की त्याला लवकर कॉल, उगाच डोक्याला भुंगा नको. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो, त्याला कॉल करायलाच हवा, कारण एवढा मोठा माणूस आपल्या उत्तराची वाट बघत असेल, त्यालाही त्रास नको. असं म्हणत आता अशोक मामा मुद्दामच त्यांच्या खिशातून मोबाईल काढू लागतात. तितक्यात भैरवीला अनिशचं बोलणं आठवू लागतं. तितक्यात अशोक मामा फोनवर बोलू लागतात आणि म्हणतात की मी माझगावकर बोलतोय. तुम्ही जी भैरवीला ऑफर दिलीये ती आम्हाला झेपवणार नाही हो. काय ना, आम्ही छोटी माणसं आहे, आम्ही 50 लाख रुपये कुठून आणायचे? हे ऐकल्यानंतर आता भैरवी उठून उभी राहते आणि अशोक मामांच्या जवळ जाऊन त्यांना म्हणू लागते की बाबा, आपल्या समोर नेहमी 2 पर्याय असतात, एक चांगला आणि एक वाईट. त्यामधला आपण चांगलाच निवडायचा, असंच बोलला होतात ना तुम्ही. त्यामुळे मी आता चांगलाच निवडणार आहे, कारण माझ्यासमोर 2 पर्याय आहेत. चांगला म्हणजे ऑफर निवडण्याचा आणि वाईट म्हणजे निराश होण्याचा. असं म्हणत आता भैरवी अशोक मामांकडून मोबाईल घेते आणि त्यावर बोलू लागते. पण तिकडून काहीच रिप्लाय येत नसल्याने भैरवीच्या लक्षात येतं की हा कॉल खोटा असतो. तेव्हा भैरवी, अशोक मामा आणि निलिमा आत्या हसू लागतात. भैरवी अशोक मामांच्या जवळ जाऊन म्हणते, बाबा काय आहे हे? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, आता तू शब्द दिलायस ना, त्यामुळे आता परत माघार घ्यायची नाही. आता इकडे सकाळी सकाळी देसाई तोडणेंच्या घरी येतात आणि डोरबेल वाजवू लागतात. तेव्हा तोडणे येऊन दरवाजा उघडतात. आता दोघंही एकमेकांना दिवाळी विश करतात. तेव्हा देसाई तोडणेंना म्हणतात, अजून तुमची आंघोळ बाकी आहे वाटतं, लवकर आवरून ऑफिसमध्ये या, उद्या रांगोळी स्पर्धा होणार आहे ना, त्याबद्दल बोलायचंय. पुढे ते म्हणतात, मी बघा सकाळी सकाळी अभ्यंग स्नान करून रेडी झालोय. त्यावर तोडणे म्हणतात, अहो घाई कसली, तसं पण या स्पर्धेसाठी आपणच आहोत. माझगावकरांच्या घरातून अजून कोणी नाव दिलेलं नाहीये, त्यामुळे ही स्पर्धा आपणच जिंकणार आहोत. आता इकडे अशोक मामा इरा, ईशान आणि संयमीला उठवू लागतात आणि म्हणतात की उठा, सकाळ झालीये, 5 वाजले. त्यावर इरा म्हणते की आजोबा, अजून रात्रच आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, याला रात्र नाही, याला पहाट म्हणतात, जी तुम्ही कधी पाहिली नाहीये. अरे आज नरक चतुर्थी आहे, उठा आणि चांगलं तेल लावून अभ्यंग स्नान करा. त्यावर ईशान म्हणतो की आजोबा, तुम्हाला हॅप्पी नरक चतुर्दशी, आम्हाला थोडा वेळ झोपू द्या. असं म्हणून ते पुन्हा झोपतात. तेव्हा अशोक मामा त्यांच्या अंगावरचं पांघरून ओढत म्हणतात, उठा लवकर. त्यामुळे आता सगळेच पटापट उठून बसतात. आता अशोक मामा त्यांना म्हणतात, निदान सणासुदीला तरी लवकर उठून आंघोळ करायची असते, चला आता उठा, आंघोळ करून नवे कपडे घाला. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.